गादीचा मान नेहमीच एनडीएनं ठेवलेला आहे. सन्माननीय युवराज संभाजीराजे यांना एनडीएनं राज्यसभेवर घेतलं होतं ना, मग त्या गादीचा मान ठेवूनच घेतलं ना. खरं म्हणजे आज छत्रपती शाहू महाराजांचं मत जरी एनडीएच्या विरोधात असतं तरी महाआघाडीला मोठी संधी होती की या ठिकाणी त्यांना राज्यसभेवर घेणं, आणि त्यामुळं गादीचा मान अपमानाचा प्रश्न उद्भवला नसता. मी तर असं म्हणेन की या अदांतरित इलेक्शन ही अदांतरित कोणी निवडून येऊ शकतं. या अदांतरित गोष्टीत त्यांना ढकलण्यापेक्षा तुम्ही जर राज्यसभेवर त्यांना घेतलं असतं तर गादीचा मान राखला गेला असता. आज कोल्हापूरचा इतिहास जर पाहिला तर कोल्हापूरची जनता मतदार हे निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे आहेत, आणि यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये इचलकरंजी लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.